किंवा लाईफमध्ये अशी गाडी पाहिजे. ही बघा ही बघा बघा गाडी बघा. नाही असे मुंबईमध्ये गाडी बघतो ना कसं वाटते की काहीतरी लाईफमध्ये करायला पाहिजे मोठं. हे जॉबच्या व्यतिरिक्त बस झालं जॉब. हे जॉबमध्ये 9 to 5 9 to 6 मध्ये काही भेटत नाही आपल्याला. आपले फक्त घरचं गरजा पण नाही, आपले फक्त घर चालतं. स्वप्न मोठी बघायचं असेल तर काहीतरी मोठं करावं लागणार आहे यार. खरंच हा जॉब सोडून द्यावा लागणार मला. कधी सोडणार माहिती नाही, पण लवकरच हा डिसिजन घेणार मी. आणि तुम्ही सर्व मस्त ना, मस्त असायला हवं. आज खूप लेट झालो मी, पटकन निघते ऑफिस जाण्यासाठी. मग की हे लवकर हक्कर बाबा ना. चला हक्का नक्षीने कुर्ता बघा. जय महाकालची टी शर्ट महाकालची ना. चल बाय निघते बाबा, तू काळजी घे ठीक आहे. चल पण बाय 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 बाय. अच्छा पनूची तब्येत पण ठीक आहे बऱ्यापैकी. आणि मी पण निघतोय. काय बघतोय चल लवकर विंडोजून आवाज द्या. चल बाय बाय बाय. चला आता पटापट उतरतोय मला. नक्षीने विंडोजून आवाज जोरात बाबा फटफट. तो दाखवतोय तो कसा आवाज जोरातच. आणि टीव्हीवर उतरलं सकाळ सकाळ माझा रोजचा वर्कआउट यामध्येच होती. फटफट 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 उठायचा. आता म्हणजे 1 2 3 बाय. चल बाय बाय बाय. चल शिला बाय केलंय आणि मला धावावं लागणार आहे. गाडी बोईस रोड निघाली. गोरेगावला उतरला आता. टाईम बघा 9:40-42 झालेत. पटावा चालतोय आता. नाश्ता काय घेऊन जाऊ ऑफिसला कळत नाही आहे. थोडीशी भूकसुद्धा लागली आहे. बघत काय वाटत काय असं खायची पण इच्छा नाही. भूक लागली आहे, खायची पण इच्छा नाही. तर गपचूप बिस्किट घेऊन जाते ऑफिसला. चाय आणि बिस्किट खाऊन बेस्ट. चला पटापट खातो ऑफिसमध्ये. खूप असे घुसतात आहेत. हे बघा मुंबईचे क्राऊड पब्लिक कंटिन्यू ब्रिजवर पब्लिक असते कंटिन्युअसली. नाश्त्यासाठी काय हेवी नाही घेतलं, फक्त बिस्किट घेतलं आहे. चाय कॉफी काय असेल ते मोस्टली तरी चायच असेल. चायसोबत बिस्किट खाऊन घेईल बेस्ट. आणि मग काय कारण की आता नाश्ता करतो मी 10-10:15 वाजता. आणि दुपारी जेवणाची वेळी मला आता जेवायला नाही होत. तर म्हटलं हलकंच खातोच. ठीक आहे चला चाललो आहे. मस्त रस्ता थंडावा आहे. इकडे गरम होते यार. पालघरमध्ये मस्त 16-17 डिग्री असते रात्री. आणि इकडे आता टेम्परेचर काय आहे माहिती नाही, पण गरम होत चालताना. थंडी अजूनपर्यंत प्रॉपर मुंबईमध्ये थंडी पडली नाही आहे. काय कळत नाही आहे. हां हां हां. किंवा लाईफमध्ये अशी गाडी पाहिजे. ही बघा ही बघा बघा गाडी बघा. नाही असे मुंबईमध्ये गाडी बघतो ना कसं वाटते की काहीतरी लाईफमध्ये करायला पाहिजे मोठं. हे जॉबच्या व्यतिरिक्त बस झालं जॉब. हे जॉबमध्ये 9 to 5 9 to 6 मध्ये काही भेटत नाही आपल्याला. आपले फक्त घरचं गरजा पण नाही, आपले फक्त घर चालतं. स्वप्न मोठी बघायचं असेल तर काहीतरी मोठं करावं लागणार आहे यार. खरंच हा जॉब सोडून द्यावा लागणार मला. कधी सोडणार माहिती नाही, पण लवकरच हा डिसिजन घेणार मी. आणि व्लॉग्स डेली चालू करणार आहे. व्लॉगमध्ये फक्त थोडंसं सक्सेस आणखी होऊ दे, थोडंसं रीच भेटू दे. हा नक्कीच जॉब सोडणार मी. 7:30 वाजलेत आणि आता ऑफिसमध्ये निघालो मी. आज काय मला बोरिवलीला जायला भेटणार, सॉरी अंधेरीला जायला भेटणार नाही. मग डायरेक्टला जाणं बोरिवलीला. आणि बोरिवलीला जाणं म्हणजे लोकलमध्ये धक्का दुक्की गर्दी हालत खराब होणार आहे. फटाफट जातोय बोरिवलीसाठी. मला 740ची लोकल भेटली, पनवे लोकल. तर मी आता अंधेरी जातो. आणि आता लोकशक्ती एक्सप्रेसची अनाऊन्समेंट चालू आहे, तर धावावं लागणार मला. टायमावर आली लोकशक्ती टायमावर. आणि मी सुद्धा पोचलो आहे अंधेरी स्टेशनला. पण मला जावं लागेल मागे S1कडे. 9:50 झालेत. आणि चालू आहे. तर आता घरी जाता अंडी घेऊन जायचे. घरीचं पण सुद्धा तर ठीक होती. काल तुम्ही पाहिलं होतं तुझे म्हणजे आज तुझे आणखी तसं डाऊन आहे. जास्त काही केलं नव्हतं. थोडंसं डाळ खाऊन झोपली आहे. तिला बोला झोप होतं, झोपली की नाही माहिती नाही. त्यामुळे तुला काय असेल तर काही घेऊन पार्सल विचारतो. आता अंडी घेऊन जातो आहे. हाफ फ्राय मारेल, चपातीला रेडी, ते खाऊन घे. चला पटापटा जाऊयात परत घरी. हां असं होतं CNG. चल बाई थँक्यू. गावात पालघरचा म्हणजे माईमध्येच मुलगा भेटला, मित्रच आहेत तो. त्याने सोडलं आहे मला. चला अरे यार अंडी घ्यायची होती. परत जातो आहे. अंडी घ्यायची राहून गेले ना, परत घरात उपाशी राहावं लागेल. हां कारण की घरी काही नाही केलं पण उन्हे. जातो आहे अंडी घेतो पहिला. लगेचच अंडी घेऊन आलो आहे. 1 डझनचे 80 रुपये. 10:10 झालेत. घरी आलो मी आता. लगेच फ्रेश होतो आणि
अंडे जे आणले ते फ्राय करून जेवून घेतो. ही बाईची हालत, गरम पाणी घेते, तिचे हातपात दुखतात आहे. आणि आता आपण इकडे अंडं करून घेऊयात. मस्त फ्रेश झालो मी आता. अंड करण्याची तयारी करूयात. गॅस पेटून घेऊयात. डन. हां मसाला अंड, थोडं चिकनचा मसाला वगैरे एक नंबर. आणि हे आपले चपाती परफेक्ट. चला आता मी घेतो जेवून मस्त. लगेचच मस्त अंड फ्राय केला, चपाती घेतली आणि थोडंसं चिकन होतं, एकदम परफेक्ट. आता जेवून घेतोय आणि मग तुमच्याशी बोलतोय. चलो जेवायला या तुम्ही पण. जर जेवले नसेल तर तुमचा टाईम, आपला ब्लॉगचा टाईम पण 8 वाजता असतो. तुम्हीही आता जेवायला बसले असेल तर चला सोबत जेवूयात आपण. मस्त पोट भरून जेवलो मी आता. आणि आज मला लवकर झोपायला लागणार आहे. एडिट पण मला कदाचित आज करता येणार नाही, कारण की कधी करेल पण कदाचित सांगता येत पण नाही मला. झोप आलीच तर झोपेल, नाही तर एडिट करूनच झोपेल. आणि उद्या सकाळी मला 6:30 वाजता नसला सोडायला यायचं स्कूलमध्ये. सॉरी जेवले जास्त. आणि त्याची उद्या स्कूलची पिकनिक जाते. नक्की कुठे जाते, घाटकोपरला. तर फक्त त्यांचे क्लास म्हणजे पूर्ण फर्स्ट स्टँडर्ड म्हणजे पूर्ण बॅचमधली फक्त 2च मुलं आहेत. त्याला म्हटलं जा तू मजा कर, कारण की हा एक्सपिरियन्स तुला कधी येणार नाही. 2 क्लास फर्स्ट स्टँडर्डचे आहेत, बाकी सर्व 2, 3, 4 सर्व स्टँडर्डचे आहेत. पण याला म्हटलं तू जा एक्सपिरियन्स घे, कारण ट्रिपची एक्सपिरियन्स घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांची ट्रिप जाते घाटकोपरला आणि बसने जाणार आहे. तर बसने जायचं म्हणजे मला आताच विचार आला त्याचा की तू काय करणार. पण ठीक आहे, त्याला म्हणत जे असेल ते जा, तू बिंदास जा, उलटी करेल काय टीचरला सांग, टीचर असेल टीचर काय असेल ते बघेल. ठीक आहे, आजचा ब्लॉग मी ते संपवतो. शॉर्ट आणि सिम्पल ब्लॉग होता, जास्त काय नसेल. पण तरी पण लाईक आणि कमेंट नक्कीच करा. तर चला भेटूयात उद्याचा असा नवीन छान असा ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.